मुंबईतील खेतवाडीमध्ये प्रसिद्ध असणाऱ्या 12व्या गल्लीमध्ये सध्या मी आता आहे। या 12व्या गल्लीमधीचं आपण पाहिलं तर संपूर्ण खेतवाडीमध्ये सर्वात सुंदर देखावा जो आहे तो या 12व्या गल्लीमध्ये साकारण्यात येतो। गेल्या अनेक वर्षांपासून खेतवाडीतील ही 12वी गल्ली जी आहे ती देखाव्याकरिता जी आहे ती प्रसिद्ध आहे। यंदाही आपण पाहिलं तर राम मंदिराची प्रतिकृती जी आहे ती या ठिकाणी हुबेहूब साकारण्याचा प्रयत्न जो आहे तो केलेला आहे। आपण मूर्तीच्या एका बाजूला पाहिलं तर रामलल्ला आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं तर हनुमानांची मूर्ती जी आहे ती आपल्याला ह्या ठिकाणी दिसून येत असेल आणि संपूर्ण ह्या ठिकाणी जो आहे तो राम मंदिराचा महल जो आहे तो ह्या ठिकाणी उभारण्यामध्ये आलेला आहे। या वर्षीचं मंडळाचं हे 66वं वर्ष आहे आणि गेल्या अनेक वर्षांपासून मंडळ जे आहे ते ही 14 फुटाची मूर्ती जी आहे ती ह्या ठिकाणी स्थापन जे आहे ते करत आहेत आणि हाच संपूर्ण देखावा पाहण्याकरिता मुंबईकर जे आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये खेतवाडीच्या या 11व्या गल्लीमध्ये गणेश बाप्पा आपल्या बाप्पाचं दर्शन घेण्याकरिता व हा देखावा पाहण्याकरिता जे आहेत मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी जी आहे ती एकंदरीत करत आहे। मंडळाने आपण पाहिलं तर या वर्षांपूर्वी मागील वर्षांमध्ये जे आहे ते शीश महल असेल किंवा लाल महल असेल असे अनेक देखावे जे आहेत ते साकारलेले आहेत आणि याच कारणामुळे जे आहे ते खेतवाडीतील ही 11वी गल्ली जी आहे ती संपूर्ण खेतवाडीमध्ये जी आहे ती प्रसिद्ध आहे। यंदाही अनेक गणेश भक्तांनी जे आहेत ते या देखाव्याकरिता असेल किंवा या बाप्पाच्या दर्शनाकरिता जे आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी पोहोचत आहेत। पण विशेष पाहिलं तर यंदा जी आहे ती राम मंदिराची प्रतिकृती या खेतवाडीच्या 11व्या गल्लीने जी आहे ती साकारलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हमीदसह शुभम कोळी, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।